नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला गावरान चवीची झणझणीत अशी तर्रीदार मिसळ करायची आहे, जी खेड्या गावामध्ये केली अगदी कमी साहित्यामध्ये केली जाते, तरी सुद्धा चवीला एकदम छान लागते। तर तीच मिसळ आज आपल्याला करायची आहे। तर त्यासाठी बघा 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आलं बारीक कट करून घेतलेलं आहे, ते घ्यायचं आहे आपल्याला। मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटण करून घ्यायचं आहे त्याचं, अगदी छोटंसं वाटण आहे। आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, सुकं आहे खोबरं, तर हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। या पद्धतीने असं वाटण तयार केलेलं आहे। तुम्हाला जर अजून झणझणीत करायचं असेल तर याच्यामध्ये हिरवी मिरची वाटून घ्या याच्यासोबत, म्हणजे जास्त झणझणीत होईल मिसळ। तर आता आपण फोडणी करून घेऊ। आणि मिसळ करतोय आपण, ते पण गावरान चवीची, तर त्याच्यासाठी तेल जरा जास्तच वापरायचं आहे। तर बघा 4 पळी घातलं, तुम्हाला कमी घालायचं असेल तर तुम्ही कमी घालू शकता। बघा तेल तापलंय आपलं, अर्धवट कुटून घेतलेलं जिरं आहे हे, तर ते घालते। आणि लगेच आता कांदा घालू। कांदा थोडा लालसर असा परतवून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा लालसर परतवल्याने कट छान येतो मिसळला, त्याच्यासाठी लालसर परतवायचा आहे आपल्याला। कांदा बघा लालसर होत आला। आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे आलं लसूण आणि खोबऱ्याचं, ते घालायचं आहे आपल्याला। आणि याला छान असं परतवून घ्यायचं आहे। वाटण परतत असताना आपल्याला तेजपत्ता घालायचा आहे बघा, छोटे आहेत तेजपत्ते, मी 2 वापरलेले आहेत। तुमच्याकडे असेल तर वापरा, नाही घातला तरी चालणार आहे। वाटण आणि कांदा छान परतून झालेला आहे। आता मसाले घालू आपण। बघा धना पावडर घातली, 1 चम्मच होती धना पावडर। गॅस कमी करून द्यायचा आहे आपल्याला मसाले घालताना। हळद घातली अर्धा चम्मच, गरम मसाला घेतलेला आहे आपण अर्धा चम्मच, आणि घरगुती मिरची पावडर आहे 1 चम्मच, आणि काश्मीरी मिरचीची पावडर आहे अर्धा चम्मच। याने तरी छान येते, तिखट नाही राहत। तिखटसाठी आपण चटणी वापरलेली आहे। आणि आता इथे मटकी घालून घ्यायची आपल्याला। आणि थोडंसं आपण आता 2 मिनिटं परतवून घेऊ मसाल्यामध्ये मटकी। आपण गावरान चवीची मटकी केली, त्याच्यामुळे म्हणजे मोड आलेली मटकी असली नसली तरी चालणार आहे। अगदी भिजवलेली मटकी सुद्धा तुम्ही बनवू शकतात, पण पाणी मात्र गरमच वापरायचं आहे आपल्याला। बघा 2 मिनिटं मटकी मसाल्यामध्ये परतवून झालेली, तर आता आपण पाणी टाकू। पाणी गरमच करून घेतलेलं आहे। तर पाहिजे तेवढा आपण आता रस्सा करू शकतो। मटकी पण शिजवायची आपल्याला। तर बघा गरम पाणी घातलं होतं, त्याच्यामुळे लगेच उकळी आलेली आहे आणि कट पण छान आला बघा। कांदा पण आपण छान परतवून घेतला होता। आता चवीनुसार मीठ घालू। आणि आपल्याला आता मटकी 90% शिजवून घ्यायची आहे। मटकी आपली 90% शिजली आहे आणि आपली मिसळ तयार आहे। बघा किती छान असा कट आलेला आहे। वरून कोथिंबीर घालू आपण, म्हणजे चव अजून जास्त येईल तिला। मस्त गावठी कोथिंबीरच आहे। गॅस करू बंद आणि सर्व करू। तर गावरान मिसळ म्हटली म्हणजे सर्व करायची पद्धत सुद्धा एकदम वेगळी, साधी सोपी। तर बघा भजी ठेवू खाली, भजीसोबत घ्यायची आपल्याला खायला। आणि भजीनंतर थोडंसं फरसाण,
आणि याच्यावरती आता मिसळ. बघा एकदम झणझणीत अशी मिसळ, चवीला खूप छान लागते. आणि वरून कांदा. बघा, सोबत लिंबू, एक्स्ट्राचा कांदा, दही आणि पाव. तयार आहे आपली झणझणीत गावरान चवीची मिसळ. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.